तर चालेल. ऐका ना, हां. हे आपण करूच या. पण आता हे संवर्ग पदाबद्दल असं तुमच्यापैकी अजून कोणाकोणाला माहीत असेल ना, ते लोकं पण आपल्याला कदाचित जोडली जाऊ शकतात. हो, आता एक हो, तुम्ही हो, रिटायर हो, आहात, हो. हे आहात. त्यामुळे ते पहिलं तुम्ही जे मला सांगितलेलं आहे ना, ते कदाचित ना YouTubeला वगैरे रेकॉर्ड करून टाकलं तर चालेल का? कारण हो, कसं आहे, की चालेल ना, कारण का चालेल ना. तुम्ही एकदम व्यवस्थित सांगितलंय आणि मला असं वाटतं त्याच्याबद्दल जागृती झाली ना, तर हो, हो. आपल्याला जरा थोडासा त्याचा फायदा होईल आणि नाही तशी मग आपण मागणी करू. हां, येस. हां, हां. बोला. महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 3 प्रशासन शाखा ओके. या शाखेमध्ये 14 पदांचा समावेश होतो. त्यापैकी पहिलं पद आहे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक 1. नंबर 2 चं पद आहे डी.एड. कॉलेजची म्हणजे अध्यापक विद्यालयातील शिक्षक. 3 नंबरचं पद आहे योजनामधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी. 4 नंबरचं पद आहे शासकीय विद्यानिकेतन मधील शिक्षक. त्याच्यानंतरचं पद आहे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मध्ये सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक. त्याच्यानंतरचं प्रत्येक जिल्हा परिषदेला एक, याप्रमाणे जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक नावाचं एक पद आहे. असे मिळून 800 पद आहेत. आणि काल परवा एक प्रमोशनची यादी निघाली मॅडम, बरं का. हां, हां. त्याच्यामध्ये 63 पद याच्यातूनच दुसरीकडे पाठवले. प्रमोशन दिले त्यांना, उपशिक्षण अधिकारी काय काय दिलं असेल ते. हां, तर हां. 63 पद कमी झाले आणि यातले पुन्हा. बरोबर 800 मधले. हां. हा, आता आता परिस्थिती अशी आहे की सध्या 25% पद भरलेली आहेत. ओके. हं. म्हणजे 800 पैकी 25% म्हणजे किती झाले? जवळपास 600 पद रिकामे आहेत का नाही? आहेत त्यांच्याकडे. हां. तर हे फक्त तुम्ही कुणाला म्हणू शकता, डायरेक्टर ऑफ एज्युकेशनला, की महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 3 प्रशासन शाखा या पदाची तुम्ही पोर्टलला मागणी का करत नाही? बरं हे आपण जी मागणी करतोय, ते जी. शिक्षण विभागाला न करता डी-एच-एला करायची का? डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनला? नाही, नाही. डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनचा कवडीचाही संबंध नाही. ते मग वेगळं सर ऐका प्रशासन. ना, हां. मग आता त्यांनी त्यातलं तुम्ही मेन्शन केल्यापैकी एक त्यांनी पदाचं डी-एड कॉलेजचं सध्या त्यांनी पोर्टलला देण्याचं ठरवलं. तुम्हाला असं हां. म्हणायचंय, की बाकीची पदं सुद्धा ते पोर्टलला देऊ शकतात, बरोबर? कारण तो एकच सिनियरिटी यादी आहे मॅडम त्या 14 पदांची. होय. हां, हां. त्या सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक किंवा महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 3 प्रशासन शाखा, असे 14 पदं मिळून जी ज्येष्ठता सूची आहे ती एकच आहे. ओके. हं, हं. त्याच्यामुळे त्या ज्येष्ठता सूचीला तर काही चॅलेंज नाही. आणि त्या ज्येष्ठता सूचीमध्ये 75% पदं आज रिक्त आहेत. बरं. आता सध्या हे लोकं काय करतात, ती जागा प्रमोशननी भरत आहेत का? ऑलमोस्ट म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं तसं काही भरत आहेत का? आत्तापर्यंत इथली भरती कशी होत होती? पोर्टलला हा, नव्हती येत. मग याच्या आधी काय होतं, प्रत्येक शिक्षण उपसंचालक साहेब ते त्याच्या विभागातले जागा भरत होता. ओके. म्हणून आत्ता पोर्टल आल्यापासून त्या हा, जागाच भरलेल्या नाहीयेत. हा, ऐका ना, त्याच्यानंतर काय झालं, 2012ला हं. शिक्षण संचालकांनी एक परीक्षा घेतली ओके. ऑनलाईन, म्हणजे ती याची जाहिरात दिली त्यांनी. हां. आणि तेव्हा काही पदं भरले 2012ला, बरं का मॅडम. बरोबर. हां. आणि ते 12चे सगळेच्या सगळे काल 63 लोक प्रमोशनवर गेले तेच. बरोबर. हां, हां. म्हणजे त्याही जागा आता वाढल्या ना, त्या रिकाम्या झाल्या ना. ओके. हं, हं. तर असं आहे बा माझं म्हणणं. मला तुम्हाला बोलायचं होतं बऱ्याच दिवसापूर्वी, पण ते आज तुमच्या त्या माझ्या युट्यूबवर तुमचं ते लेटर पॅड वाचलं मी. त्याच्यामध्ये तुमचा नंबर घेतला मी, तुमचा पत्ता घेतला आणि तुम्हाला मी काही कागद तुमच्या पत्त्यावर घरी पाठवून देतो. बरं सर ऐका, तुम्ही तर आता उपशिक्षण अधिकारी म्हणून काम केलंय म्हणजे तुम्हाला तर आमच्यापेक्षा अर्थातच अनुभव पण हो, जास्त आहे, नॉलेज पण जास्त आहे. नक्की तुमचं बरोबर आहे. मार्गदर्शन उपयोगाचं पडेल. परंतु सर हो. ही पदं आहेत ना, म्हणजे आता कुठली इव्हन डी-एडची पदं पहिल्यांदा पोर्टलद्वारे भरण्यात यावं. त्याच्या सुद्धा साठी सुद्धा मी खूप वेळा विचारणा केली होती आणि मग ते हां. हे करायला लागले. कसं असतं म्हणजे या लोकं भरत नाहीत असं नाही, पण या लोकांना आपण जाणीव करून द्यावी लागते. जसं मगाशी मी बरोबर आहे. तुम्हाला म्हटलं, की डी-एड शिक्षकाची पात्रता काय असावी? याबद्दल त्यांच्याकडे कोणाकडेच संदिग्ध आहे. म्हणजे कोणाकडेच क्लॅरिटी नाहीये. हां, यू-जी-सीचे हां. नियम पाळणार आहेत, एन-सी-टीचे पाळणार आहेत, की एस-सी-आर-टीचे पाळणार काहीच नाहीये. मग नाही, आता नाही. कसं त्याच्यासाठी झालं आपण मॅडम, हे UGCचे पदच नाही ते, बरं का. हो, बरोबर. अर्थात. हां. आय नो, आय नो. हां. काय झालं, मी आता तुम्हाला अजून एक खोल गोष्ट सांगतो. त्यातलं असं आहे, पूर्वी काय होतं, 10वी नंतर डी होतं. हां.
नंतर बरोबर. 12वी नंतर डीएड झालं, बरोबर आहे. हो, मग बरोबर. 12वी नंतर डीएड झाल्यानंतर डायरेक्टर ऑफ एज्युकेशन एम.ए. बी.एड किंवा एम.ए. एम.एड इतके पद त्या पात्रतेचे पद भरायचा. नेट सेट काही लागत नव्हतं, आताही लागत नाही. ओके. पण काय झालं की हे 12वीच्या नंतर डीएड असल्यामुळं ते हायर कडे जावं असा एक समज आहे लोकांचा. ओके. बरं का, तसं काही नियम नाही, काही नाही, काही नाही. आजही फक्त बीए बीएड असलेले सुद्धा लोक डीएड ला लेक्चरर आजही आहेत. ओके. एम ए सुद्धा नाही येत ते. हं, हं, हं. नाही आणि पण दुसरी गोष्ट, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक नावाचे प्रत्येक जिल्ह्याची एक पद असतं झेडपीला. ओके. हां. त्याची फक्त क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट इन सायन्स अँड बीएड, एवढीच पात्रता आहे त्याची. त्याला एमएससी च सुद्धा नोंद नाहीये. पण पण या सगळ्यांचा मिळून एकच संवर्ग आहे. ओके, संवर्ग एक आहे आणि आता सध्या सर कृषी शिक्षक पद म्हणून भरलं जाणार आहे. हा हा एक नुकताच जी-आर काढला शासनाने. हा हा तर आता ते कधी भरतात म्हणजे ते म्हणतात पुढच्या वर्षी 2026 पासून शिक्षकेतील विषय सुरू करू म्हणजे आता ती पदं पवित्र पोर्टलद्वारे भरायला हवीत. हा याच्यासाठी हो सुद्धा फॉलोअप म्हणजे हो घ्यायचा विचार हो आहे हो माझा. हो हो हो. तर मग त्यांनी आत्ताच भरा ना. आता जर पोरांची परीक्षा झाली तर लागू द्या ना त्यांना भरा ना. नोकरी. जर त्याचा क्वालिफाईड आहे तर तुम्हाला काय हरकत आहे भरायला. हो, हो. आणि आज अजून दादा भुसेने एक मोठी घोषणा केली. हा नवनवीन पदांची नुसती शिक्षण मंत्री घोषणा करतात हो आणि हो डोंट नो की इम्प्लिमेंटेशन वरती कोण काम करतं की नाही. प्रत्येक गोष्टीला ह्यांना मागावं लागतं, विचार करावा हो लागतो, त्याशिवाय तर काहीच होत नाही. हो हो तर सर हो मॅडम, मी त्याच्याबद्दल खूप तक्रारी केल्यात आतापर्यंत डायरेक्टरला सुद्धा. आणि म्हणून त्यांनी ते काही काळात पद भरली होती एकदा, बरं का. मी डायरेक्टर, एक काम करा मॅडम, तुम्ही काय करायचं, पुण्याला जर गेलात ना तर डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मधून महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 3 प्रशासन शाखा यांची अद्ययावत ज्येष्ठता सूची मागा फक्त त्यांच्याकडे, बरं मग सर, सांगतो मी. ऐका ना सर, मी आर-टी-आय करू का त्यासाठी मग बेस्ट ऑप्शन हो सध्या? हो 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 हो. ठीक आहे. मला सर थोडासा तुम्ही या संदर्भातला ड्राफ्ट, माझा हाच नंबर आहे WhatsAppला. हा थोडा करा आणि त्याच्या पद्धतीने आपण काम नक्की करू सर. ठीक आहे? चालेल चालेल. मी ओके तुम्हाला सर. मी आरटीई मध्ये जी माहिती मागवली होती हां. ती मी अजून पाठवलीच नाही. तुम्हाला सांगावं म्हटलं तर तो ड्राफ्ट तुम्हाला मी पाठवून देतो. बरं, बरं. चालेल, चालेल सर. ठीक आहे. हो. आणि मी तो डी-एडचा ओके पाठवते. थँक यू. तुमचं ओके नाव ओके. नाही थँक्यू. सांगितलं रादर नाव. माझं नाव दिनकर काळे. ओके सर. थँक यू. थँक यू सो मच. आम्ही थँक्यू. येणारच आहोत तुमच्या संभाजीनगरला उद्या. या ना, मग अ, मी येतो ना. कुठं नाही, कुठे नाही. येणार आहात? आम्ही सर नाही तिकडे नाही. आम्ही ते पाटसांगवी म्हणून भूम तालुका आहे. हा हा. तिथे एक पाटसांगवी म्हणून शाळा आहे. तिथे आम्ही शैक्षणिक मदत करतोय. आपले अच्छा फाउंडेशनचे अच्छा. दोघं चौघं मिळून. मी तुम्हाला भूम म्हणणार नाही परांडा इतक्या म्हणजे या. पण भूम आम्ही येणार परांडा आहोत. म्हणजे उस्मानाबाद ना. धाराशिव सर, धाराशिव. हा तेच तेच, उस्मानाबादचं धाराशिव. हां, तिकडे भूम उद्या परांडा. हां, हम्म. उद्या सकाळी आमचं शैक्षणिक साहित्य वाटप आहे. तिकडे आम्ही अच्छा अच्छा. येणारच आहोत. चालेल, चालेल सर. ठीक आहे. चालेल मॅडम, ओके. थँक्यू. ओके सर.